नहीं आम्ही चला चला पिंडोक सरकारचं करायचं काय? अरे पिंडोक सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकार मुर्दाबाद. ज्या समाज व्यवस्थेमधून बाबासाहेब आले त्या समाज व्यवस्थेची पार्श्वभूमी असल्यामुळे या देशातील वंचित समाजाला सुधारलेल्यांच्या बरोबर आणावयाचे असेल तर काय करावं लागेल याचा विचार करून आणि नेहरूजींची संमती घेऊन बाबासाहेबांनी घटनेत 17व्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली आणि मागासवर्गीयांसाठी 14व्या कलमाने आरक्षणाची तरतूद केली। ही तरतूद करत असताना बाबासाहेबांनी मागासवर्गीयांना सरकारने विशेष सवलतीची व्यवस्था करावी हे 16व्या कलमामध्ये आणलं आणि त्यामुळे मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण आणि नोकरीमध्ये लागल्यानंतर प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन याची तरतूद केली। ही बाब मनुवादी लोकांना ही पसंत पडलेली नाही आणि म्हणून त्यांनी जसं जमेल त्या पद्धतीने मागासवर्गीयांना मागे रेटण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये जे कॅबिनेटची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये या सरकारने असा निर्णय घेतला की गुणवत्तेच्या आधारावर एखादा मागासवर्गीय स्पर्धेमध्ये सर्वोच्च जरी असला तरी त्याला खुल्या प्रवर्गामधून नोकरीला घ्यावयाचं नाही, त्याची मागासवर्गीयांच्या यादीमध्ये त्याचं नाव ढकलायचं। याचा परिणाम असा होणार आहे की जे सुधारलेल्या समाजाचे केवळ 15% लोक आहेत त्यांना 50% आरक्षण मिळणार आणि मागासवर्गीय SC, ST, VJ, NT, OBC धरून जे 49% आहेत त्यांनाही 49% मिळणार। अशा प्रकारची ही तरतूद आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन माननीय कलेक्टरच्या मार्फत पाठवण्यासाठी आलेलो आहोत। सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। ओके।